कृष्ण हरि। जय जय राम 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 कृष्ण जय जय राम कृष्ण हरि। जय जय राम कृष्ण हरि हरि हरि। जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे राम हरि। जय जय राम कृष्ण हरे राम हरि। जय जय राम कृष्ण हरे राम जय जय राम कृष्ण हरे राम। रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता
चंदनाचे हात पायही चंदन, चंदनाचे हात पायही चंदन, परीसा नाही हीन कवने अंग, दीपा नाही पाटी पोटी अंधकार, सर्वांगी साखर अवघी गोड, तुका म्हणे तैसा सज्जना पासून, पाहता अवगुण मिळेची ना, दीपा नाही पाटी पोटी अंधकार, सर्वांगी साखर अवघी गोड, लोकाभिरामं रणरंगधीरं, राजीवनेत्रं रघुवंशनाथं, कारुण्यरूपं करुणाकरन्तं, श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। मंगल भावन अमंगल हारे, द्रवंसु दशरथ आदेर बिहारी, सिया राममय सब जग जानी, करऊ प्रणाम जोरी जुग पानी, सिया राममय सब जग जानी, करऊ प्रणाम जोरी जुग पानी। जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीस तिहु लोक उजागर, रामदूत अतुलित बल रामा, अंजनी पुत्र पवन सुत राम, सिया सिया राम रे राम, राम सिया राम रे राम। यों तत्प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना, अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्। जोडो नियाकर चरणी ठेवी तो माता, ठेवी तो माता, परेसावे विनंती माझा पंढरी, परेसावे विनंती माझी पंढरी नाथा। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदं ईशमालंदी वल्लभम्
अधिष्ठान जेथे प्रतिष्ठान देखा, तिथे जन्मला तो श्री गुणातीत एका. जयाचे निनामे चुके जन्मव्यथा. नमस्कार माझा श्री सद्गुरु एकनाथा. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. श्री गुरु चरण सरोज रज निज मनु मुकुर सुधारी. वरनहु रघुबर विमल जसु जो दायक फल चारि. चंदनाचे हात पायही चंदन परिसा नाही हिन कवनी अंग. दीपा नाही पाटी पोटी अंधकार. सर्वांगी साखर अवघी गोड. अनंत कृपा विभूषित. थोडा कमीच करावाच. परम मंगलमय परात्पर अखिलेश्वर अकारण करुणावरुणालय भक्तवांच्या कल्पतरु तडिद्वित विनंदित पीतांबरधारी. अखिल कोटी ब्रह्मांड नायक कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम परात्पर परमात्म्याच्या सेवेकरता गायलेला अभंग. महान भगवत भक्त वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे देहोनिवासी ज्ञानेश प्रिय श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबारा यांचा अत्यंत सुंदर गोड असा साधूचं जीवन, संतांचं जीवन नाम, सज्जनाचं जीवन आपल्या समोर सांगणारा मांडणारा 3 चरणाचा अभंग कीर्तन शिवे करता गायलेला आहे. विठ्ठला विठ्ठला चंदनाचे हात पायही चंदन परिसा नाही हिन कवनी अंग. दीपा नाही पाटी पोटी अंधकार. सर्वांगी साखर अवघी गोड. परम मंगलमय परात्पर अखिलेश्वर अकारण करुणावरुणालय भक्तवांच्या कल्पतरु तडिद्वित विनिंदित पीतांबरधारी. अखिल कोटी ब्रह्मांड नायक कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम परात्पर परमात्म्याच्या सेवेकरता गायलेला अभंग जगद्गुरु तुकोबारा यांचा आहे. अत्यंत सुंदर अभंग आहे. साधूचं जीवन आपल्या समोर मांडतात सज्जन हो. जगद्गुरु तुकोबारांनी या अभंगाच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या उपमा देऊन त्या साधूचं, संतांचं नाम, सज्जनाचं जीवन आपल्या समोर मांडलेलं आहे. प्रस्तुत अभंगावरती विवेचन करण्यापूर्वी अल्पशा परिहार देणे अगत्याचे. प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी अतिशय आनंदामध्ये संपन्न होत असलेला ऐश्वर्य संपन्न संत सद्गुरु भगवान बाबा यांच्या पुण्योत्सवाच्या निमित्ताने हा सोहळा या ठिकाणी मौजे खोरवड गावामध्ये संपन्न होतो आहे. समस्त ग्रामस्थांच्या अथक परिश्रमाने, सर्व कार्यकर्ते मंडळींच्या कठोर मेहनतीने, महाराज मंडळींच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न होतो आहे. दिव्य आणि भव्य अशा प्रकारचा चालू असलेला हा सोहळा, त्यामध्ये ज्ञानेश्वरी पारायण, सकाळी ज्ञानेश्वरी पारायण, त्याचबरोबर दुपारच्या सत्रामध्ये भगवान कृष्ण परमात्म्याची वाङ्मयी प्रतिमूर्ती असणारी श्रीमद भागवत कथा, ज्यांच्या ओजोल आणि रसाळवाणीच्या द्वारे आपण गेल्या 7 दिवस श्रवण केली. महाराष्ट्रातील ख्यातनाम भागवतकार म्हणून ज्यांची ख्याती आहे
अगदी श्लोकातलं ज्ञान लोकांपर्यंत आणून लोकांच्या गळी पोहोचवण्याचं कार्य आपल्या विद्या विनोद वैभव शैलीच्या माध्यमातून तळागाळापर्यंतच्या लोकांपर्यंत कृष्णाचं चरित्र पोहोचावं आणि सगळ्या लोकांना कृष्ण परमात्म्याच्या चरणाचं प्रेम निर्माण व्हावं असा उदात्त हेतू अंतकरणामध्ये धारण करून ज्यांनी गेल्या अनेक वर्षापासून या भागवत कथेच्या माध्यमातून वाङ्मयाची सेवा करण्याचं विडा ज्यांनी आपला उचललेला आहे आणि संत वाङ्मयाची परंपरा वारकरी संप्रदायाची भागवत धर्माची पताका आपल्या खांद्यावर घेऊन अव्याहतपणे सेवारत असलेले परमस्नेही परमादरणीय हरिभक्तपरायण ज्यांच्यावर आपलं सगळ्यांचं नितांत प्रेम आहे, गोड कथा ज्यांच्या मुखारविंदातून आपण ऐकली आहे, परमस्नेही परमादरणीय भागवताचार्य अमोलजी महाराज शास्त्री. एकदा जोरदार शास्त्रींसाठी टाळ्या वाजवायच्या. खऱ्या अर्थाने या ठिकाणी सेवेचा सद्भाग्य मला बाबांच्या या यज्ञामध्ये आहुती टाकण्याचं सद्भाग्य त्यांच्याचमुळे मला प्राप्त झालं आहे. आणि या ठिकाणी तुम्हा सगळ्यांच्या भक्त भाविकांच्या दर्शनाचा लाभ सुद्धा महाराजांच्यामुळेच मला प्राप्त झाला. सगळे एकाहुनी बळी रे अशी सगळी दिग्गज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यामध्ये गायन सम्राट मृदंगाचार्य अशी एकाहुनी बळी अशी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत, ज्यांची गोड चाल आताच आपण ऐकली. महाराष्ट्रातील प्रसिद्ध भजन सम्राट गायनाचार्य परमादरणीय श्यामजी महाराज आणि त्यांना गोड अशी साथ केली असे परमादरणीय हनुमंतजी महाराज. अत्यंत गोड त्यांचंही गाणं आहे. त्यांना सुंदर अशी पखवाजाची साथ करणारे माझ्याबरोबर आलेले जगद्गुरू तुकोबारायांच्या पालखी मार्गाचं पालखीचं सगळं सूत्रसंचालन ज्यांच्याकडे असतं, जगद्गुरू तुकोबारायांचे आम्ही ज्यांना 11वे वंशजच मानतो, अगदी संजय महाराज देहूकर यांच्या खांद्याला खांदा लावून सगळं कार्यभार चालवणारे आदरणीय आमचे गणेशजी महाराज शिंदे, ते सुद्धा आज या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत, मृदंगाची सेवा करतायत. गेल्या 7 दिवस ज्यांचा सुंदर पखवाज आपण ऐकला असे परमस्नेही परमादरणीय तबला आणि पखवाज अनिल महाराज, अत्यंत प्रसन्न मूर्ती, तेही आज या ठिकाणी विराजमान आहेत. इकडे गायन सम्राट गोविंदजी महाराज, नवनाथजी महाराज, संस्थेतील सर्व भजनी मंडळी, इकडे चोपदार विनेकरी दोघेही, ऐकणारे तुम्ही सर्व रसिक श्रोते सज्जन भक्तिमती माता, सर्वांच्या चरणी विनम्र भावे वंदन करतो. या मंदिरामध्ये विद्यमान असलेल्या भगवत मूर्ती, त्यामध्ये श्री देवीदासजी महाराज यांच्या पावन समाधीवरती नतमस्तक होतो. त्याचबरोबर नवनाथजी महाराज, रंगनाथजी महाराज यांच्याही समाधीवरती माझं डोकं टेकवतो. आणि ज्यांच्या उभा महाराष्ट्र आज ज्या महान संतांची ऐश्वर्य संपन्न संत म्हणून ज्यांची सबंध महाराष्ट्रातच नाही तर सबंध विश्वामध्ये ज्यांची ख्याती आहे, असे महान संत राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या सुद्धा चरणावरती विनम्र भावे वंदन करतो आणि कीर्तन सेवेकडे वळतो. विठ्ठला विठ्ठला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा अत्यंत सुंदर गोड असा अभंग आहे. सज्जन हो, सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका. अगदी सगळ्यांच्या अंतकरणापर्यंत कीर्तन पोहोचवण्याची जबाबदारी माझी आणि सगळ्यांनी उघडे कान ठेवून कीर्तन ऐकण्याची जबाबदारी तुमची आहे. अगदी आता थोडंसं ही विसंगती वाटते मला बसण्यामध्ये बैठकीतली, पण आता त्याला विलाज नाही. कीर्तनकाराच्या अगदी समोर माणसं असले पाहिजेत, पण तिथं जागा सगळी मोकळी आहे का नाही. आता त्याला मला त्याचा तुमचा काय आहे त्याच्यामध्ये नाविलाज आहे की काय मला सांगता येणार नाही. पण मला असं वाटतंय अर्ध्या कीर्तनात माईकाचं तोंड इकडं करावं ना अर्ध्या कीर्तनात इकडं करावं. जमल का सर? जाऊ दे, आता माईकचं तोंड फिरवण्यापेक्षा माझंच फिरवतो इकडं काय तिकडं काय. विठ्ठला विठ्ठला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा सुंदर गोड असा अभंग आहे. सज्जन हो, आज खऱ्या अर्थाने आपल्या या सप्ताहातील
काल्याच्या पूर्वसंध्येची कीर्तन सेवा आहे, अर्थात ही जागराची कीर्तन सेवा आहे. पण आज जागराची कीर्तन सेवा असताना सुद्धा संतांचं गुणगान वर्णन करणारा, साधूचं जीवन वर्णित करणारा अभंग का निवडला त्याचं कारण आहे सज्जन हो, आजचा दिवस हा विशिष्ट पूर्ण दिवस आहे. जागराच्या कीर्तन सेवा कधीही होतील, पण आजच्या दिवशी ज्या महान संतांची पुण्यतिथी आहे, म्हणून त्या संतांचं वर्णन करणारा अभंग आज घेणं गरजेचं आहे. विठ्ठला विठ्ठला जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, सज्जन हो, माझ्या संतांचं जीवन कसं आहे, चंदनाप्रमाणे आहे. त्यांचे हात चंदनासारखेच, पाय चंदनासारखेच, सगळं अंग त्यांचं चंदनाप्रमाणे आहे. कहो महाराज, त्या संतांच्या जीवनाला चंदनाची उपमा का दिली? कारण महाराज म्हणतात या जगामध्ये चंदनाच्या जीवनामध्ये काही विशिष्ट अशा प्रकारचे गुण आहेत. काय गुण आहेत त्या चंदनामध्ये? सगळ्यांनी लक्ष द्या सज्जन हो. या जगाच्या बाजारात जर विचार आपण केला तर दोनच अशा वस्तू आहेत ज्या तोळ्यावर विकतात. अमोलशास्त्री, तोळ्यावर विकल्या जातात या जगामध्ये दोन वस्तू. सोनं हे सगळ्यांना माहिती तोळ्यावर विकताय म्हणून, पण दुसरा या जगात तोळ्यावर विकणारा पदार्थ जर कोणता असेल तर त्याचं नाव आहे चंदन. चंदन हे देखील तोळ्यावर विकतं. तोळ्यावर जेवढा भाव सोन्याला आहे तेवढाच भाव चंदनाला सुद्धा आहे, तेवढीच किंमत, तेवढंच मार्केट चंदनाला सुद्धा आहे. काही काही माणसं म्हणतील, महाराज आमच्याकडे तर लई लाकडं आहेत चंदनाचे, वड्यानी आहे ना, झाड असतात ना चंदनाचे, त्याचा असं भोक्स पाडून बघावं लागते, त्याचं पर्सेंटेज चेक करावं लागते. आपल्याकडे जे चंदनाचे झाड आपण ज्याला म्हणतो ते चंदनाचे नाहीत, हे डोक्यातून काढून टाका पहिलं. कारण ते चंदनाचे झाडच नाहीत, त्याचा थोडासा सुगंध त्या चंदनाप्रमाणे येतो, म्हणून आपल्याला त्याला चंदन म्हणावं लागतं, पर्यायाने एवढंच. वास्तविक जे ओरिजिनल चंदनाचे झाड आहेत ते आपल्याकडे भेटतच नाहीत. मग कुठे आहेत ते ओरिजिनल चंदनाची झाडं? शास्त्रकार म्हणतात सज्जनो, हिमालयाच्या पर्वतरांगामध्ये मलयागिरी नावाचा एक पर्वत आहे. लक्ष द्या बरं का, मलयागिरी नावाचा पर्वत आहे. अनेक पर्वत आहे तिथे, नीलगिरी पर्वत आहे, हेमाद्री पर्वत आहे, तसाच मलयागिरी नावाचा एक पर्वत आहे. आता मलयागिरी जो पर्वत आहे, शास्त्रकार म्हणतात तिथं ओरिजिनल चंदन आहे, ज्याला 52 कसी चंदन म्हणतात. 24 कॅरेट सोनं जसं आहे तसं 52 कसी चंदन. हो, त्या मलयागिरी पर्वतावर एवढं चंदन आहे, एवढं चंदन आहे. बारीक बारीक स्वर तुम्ही देत राहा, लय जोरात नाही, बारीक म्हणलं मी असं, हा नाजूक. मलयागिरी पर्वतावर एवढं चंदन आहे, एवढं चंदन आहे. शास्त्रकार म्हणतात जसं सज्जन हो, आपल्याकडच्या या माय मावले लिंबाच्या लाकडाच्या, बाबळीच्या लाकडाचा वापर, वाळलेल्या लाकडाचा वापर चुलीमध्ये इंधन सरपण म्हणून करतात ना. शास्त्रकार म्हणतात त्या मलयागिरी पर्वतावर राहणाऱ्या माय मावल्या ओरिजिनल चंदनाचा, जे चंदन तोळ्यावर विकतं त्या चंदनाचा वापर चुलीमध्ये इंधन आणि सरपण म्हणून करतात. एवढं चंदन आहे तिथे, कारण तिथे एवढं विपुल प्रमाणात ते चंदन आहे. तोळ्यावर विकणारं चंदन, त्याला त्या लोकांना त्याची किंमतच नाही. म्हणून एक मन पडलेली अतिपरिचयात अवज्ञा. अतिपरिचयात अवज्ञा ही मन नाही सज्जन हो, लक्ष द्या बरं, ही मन नाही, हा श्लोक आहे. अतिपरिचयात अवज्ञा संतत गमनात अनादरो भवती. सारखा जर माणूस विनाकारण सारखाच जर एखाद्याच्या घरी जात राहिला तर तो त्या घरामध्ये पहिल्या वेळेला जेवढा त्याचा आदर आतिथ्य होतं, पुन्हा पुन्हा जर सारखाच तो गेला तर त्याचा आदर आतिथ्य होत नाही. कारण अतिपरिचय झाला की अवज्ञा ही ठरलेलीच असते. कशाप्रमाणे? मग शास्त्रकार सांगतात, मलया भिल्ल पुरंद्रही चंदनम काष्ट इंधनम कुरुते. मलयागिरी पर्वतावर राहणाऱ्या महिला तोळ्यावर विकणाऱ्या चंदनाला कवडी मोल किंमत देतात, चुलीत सरपण म्हणून त्याचा वापर करतात, कारण त्यांना त्याचं काहीच वाटत नाही. कारण तिथे ते भरपूर प्रमाणात मिळतं, म्हणून त्यांना त्याची किंमत नाही. त्या ओरिजिनल जे चंदन आहे, महाराज म्हणतात त्याच्या ठिकाणी विशिष्ट असे गुण आहेत. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी. आता ऐका, लक्ष द्या. जे गुण चंदनाच्या ठिकाणी, विशिष्ट अशा प्रकारचे गुण चंदनाच्या ठिकाणी आहेत, म्हणून त्या चंदनाला माझ्या संतांनी साधूच्या जीवनाला त्या चंदनाची उपमा दिली. महाराज म्हणतात त्या साधूचं जीवन चंदनाप्रमाणे, अंग त्यांचं सगळं चंदनाचं आहे. या जगाचा जर विचार करायला गेलो सज्जन हो आपण, तर या जगामध्ये चंदनाला किंमत आहे, या जगामध्ये सोन्याला किंमत आहे, या जगामध्ये लोण्याला किंमत आहे, या जगामध्ये हिऱ्याला किंमत आहे, या जगामध्ये चंदनाला किंमत आहे. झाडाचा विचार केला आणि माणसाचा जर विचार केला तर या जगामध्ये सज्जनाला किंमत आहे.
सज्जन माणसाला या जगात किंमत आहे, सज्जन हो, मार्केट आहे सज्जनाला. मग का हो, या सगळ्या गोष्टींना किंमत आहे. मग यांनी का आपली आपली किंमत स्वतःच वाढून घेतली का? सोन्याने सोन्याची, हिऱ्याने हिऱ्याची, लोण्याने लोण्याची नाही. महाराज म्हणतात सज्जन होते, बाबाला तिकडेच बसवा, नाही तर इथे तरी बसवा. असं मध्ये मध्ये जसारखं येऊ देऊ नका. आता मध्ये विठाला विठाला म्हाताऱ्या माणसांना काही गोष्टी सहन होत नाहीत, देहादी धर्म काय काय नाही. पण ते आता मला बी सहन होत नाही. असं मध्येच माणूस उठलं की काय करावं त्याला. काय सांगत होतो मी? असे लक्ष राहू दे सगळ्यांनी. या जगामध्ये सज्जना या सगळ्या गोष्टींना किंमत आहे. थोडं लक्ष द्या. या सगळ्यांना किंमत आहे. मग या सगळ्या वस्तूंनी आपली आपली स्वतःची किंमत, स्वतःचं महत्व स्वतः वाढवलेलं नाही. हिऱ्याला किंमत आहे सज्जना हो. आज इंटरनॅशनल मार्केटमध्ये जर आपण बघायला गेलो तर एका एका हिऱ्याची किंमत अरबो खरबो रुपयाला एक एक हिरा विकला जातो सज्जन हो. हिऱ्याला या जगामध्ये किंमत आहे, लोण्याला या जगामध्ये किंमत आहे. मग कुणी वाढवली यांची किंमत? हिऱ्याची किंमत वाढवण्याचं काम गारांनी केलं. गारगोट्यांनी हिऱ्याची किंमत वाढवली. लोण्याची किंमत, चाकाने लोण्याची किंमत वाढवली. चंदनाची किंमत कुणी वाढवली? कुणी वाढवलं महत्व चंदनाचं? महाराज म्हणतात कडुलिंबाच्या झाडाने चंदनाचं महत्व वाढवलं. मग सज्जनाचं, संताचं, त्या साधूचं वर्णन महत्व कुणी वाढवलं? महाराज म्हणतात आम्हा सज्जनाचं महत्व वाढवण्याचं काम या जगामध्ये जर कुणी केलं तर त्याचं नाव आहे दुर्जन. त्या दुर्जनांनी आम्हा सज्जनांचं महत्व वाढवलं. हे मी नाही म्हणत, स्वतःच तुकोबाराय म्हणतात. म्हणून अशी दुर्जन माणसं या जगामध्ये असले पाहिजे. सज्जनाचं महत्व वाढवण्यासाठी, सज्जनाची किंमत वाढवण्यासाठी, सज्जन जगापर्यंत पोहोचण्यासाठी दुर्जन माणसं असले पाहिजे. तुकोबाराय म्हणतात. असो खलाई से पार दयाचे उपकार, जगाचे उपकार, जगाचे उपकार. आयु आयु असो खल ऐसे फार आम्हा तयांचे उपकार. महाराज म्हणतात ते खल माणसं, ते दुष्ट माणसं, ते वाईट माणसं, ते दुर्जन माणसं या जगात असलीच पाहिजेत. कशासाठी? महाराज म्हणतात त्यांचे आमच्यावर उपकार आहेत. उपकार त्या दुर्जनाचे आम्हा सज्जनावर उपकार आहेत. आज जर बघायला गेलो सज्जन हो आपण तर साधूच्या जीवनाला, संतांच्या जीवनाला, संत दिसले, एखादा साधू दिसला, एखादा सज्जन माणूस दिसला. असो खलायसे फार आम्हा तयाचे उपकार. काय उपकार केले महाराज त्या दुर्जनांनी तुमच्यावर? महाराज म्हणतात करी ती पातकाची धुळी मोल न घेता साबणे. महाराज म्हणतात ते दुर्जन माणसं आमच्यावर उपकार करतात. कसे? ते दुर्जन आम्हा संतांची, आम्हा सज्जनाची निंदा करतात. दुर्जन हे संतांची, सज्जनाची निंदा करतात, चांगल्या माणसाची निंदा करतात. आणि निंदा केल्यामुळे होतं काय? दुसऱ्यानं जर आपली निंदा केली तर आपलं पाप नष्ट होऊन जातं आणि निंदा करणाऱ्याच्या डोक्यावरती जाऊन बसतं. म्हणून एक मन आहे व्यवहारामध्ये, निंदकाचे घर असावे महाराष्ट्रात. महाराष्ट्रात नाही, गावात नाही, ते शेजारी असलं पाहिजे. सगळ्याच लोकांनी चांगलं नाही म्हणलं पाहिजे. एखादा तरी निंदा करणाराही असला पाहिजे. कुणीतरी निंदा करणारा असल्याशिवाय सज्जन हो. ऐका, शेतकरी मंडळी आहेत तुम्ही. शेतामध्ये ज्या वेळेला आपण काहीतरी पिकाची लावणी करतो, पीक लावल्यानंतर ते लावलेलं पीक चांगलं वाढतंय, त्याची वाढ चांगली होते.
पण न लावलेलं आपल्याला गरज नसताना सुद्धा बिना लावलेलं बेकार गवत त्या लावलेल्या धानासोबत सुद्धा वर येते. वाढ लावलेल्या धानाची जास्त असते का बिना कामाच्या गवताची वाढ जास्त असते? बोला. बिना कामाचं जे गवत आहे, बेकार गवत, त्याची वाढ लय असते जास्त. मग हुशार शेतकरी काय करतो? आपण लावलेलं झाड, आपण लावलेला पौधा तो मजबूत व्हावा, त्याला बळकटी मिळावी, त्याला चांगले फळं यावेत, यासाठी मग हुशार शेतकरी काय करतो? त्या झाडाच्या अवतीभोवती जे बिना कामाचं बेकार गवत आहे त्याला काय करतो? तो काही भागात त्याला खुरपणं असा एक शब्द आहे आणि काही भागामध्ये अमोलशास्त्री निंदणं असा शब्द आहे. निंदणं. ते बेकार गवत जे आहे ना, बिना कामाचं बेकार गवत कुणीतरी निंदलं पाहिजे. प्रत्येकाच्या जीवनात बेकार गवत असते. आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये बेकार काही काही गोष्टी असतात, त्या कुणीतरी निंदल्या पाहिजे ना, आपला पौधा जीवनाचा मजबूत केला पाहिजे. म्हणून संत म्हणतात, असा दुर्जन जर एखाद्या आपल्या जीवनामध्ये भेटलाच कधी, तर त्या दुर्जनाचा कधी तिरस्कार करू नये. त्या दुर्जनाचा त्याची कधी अवहेलना करू नये, त्याचा तिरस्कार करू नये. जर तो भेटलाच कधी तर आनंदाने त्याला घरी घेऊन जा, प्रेमाने जेवू घाला आणि आदराने त्याला वाट लावा. तुका तुका म्हणे त्याचा प्रीती आदर तुका म्हणे त्याचा, कोणाचा? त्या दुर्जनाचा. प्रीती आदर करासाचा, प्रेमाची आदराची वागणूक त्याला द्या. महाराज म्हणतात त्या दुर्जनाला, काय का सज्जन हो, माझ्या संतांनी त्या दुर्जनाचा कधी तिरस्कार केला नाही. संत म्हणतात, आमचं जीवन आज जे वंदनीय, आमचं जीवन जे पूजनीय ते त्या दुर्जनामुळे. आज आमच्या जीवनाला जे महत्व प्राप्त झालं ते फक्त आणि फक्त त्या दुर्जनामुळे झालं, दुर्जनामुळे. म्हणून महाराज म्हणतात, सज्जन हो, त्या दुर्जनाचा तिरस्कार कधी करायचा नाही. ऐका, लक्ष द्या. त्या दुर्जनाचा तिरस्कार माझे शास्त्रकार करत नाहीत. शास्त्रानं दुर्जनाचा तिरस्कार केला नाही, संतांनी दुर्जनाचा तिरस्कार केला नाही आणि माझ्या भगवंतानं सुद्धा कधी दुर्जनाचा तिरस्कार केला नाही. वंदन करत असताना शास्त्रकार वंदन पहिलं कुणाला करतात? सज्जनाला नाही. दुर्जनम प्रथमम वंदे सज्जनम तदनंतरम. पहिलं वंदन दुर्जनाला आहे बरं का. पहिलं वंदन दुर्जनाला आणि नंतर सज्जनाला वंदन. सज्जनाला केलं. दुर्जनाला शास्त्रानं पहिलं वंदन केलं. माझे संत त्या दुर्जनाला विसरत नाहीत आणि माझा भगवंत त्या दुर्जनाला कधी विसरत नाही. एक गोड प्रसंग आहे रामायणातला. ऐका. तुम्ही ऐकणारे सगळे सुजान श्रोतृ वर्ग आहात आणि या परिसरामध्ये मला वाटतं मी पहिल्याच वेळेस येतो इकडे अलीकडच्या या भागामध्ये. गोड प्रसंग आहे. माझा परमात्मा सज्जन हो त्या दुर्जनाला कधी विसरत नाही. लक्ष देऊन ऐका. रामायणातला गोड प्रसंग आहे. भगवान रामजी चित्रकूट पर्वतावर बसलेले आहेत. सकाळची वेळ आहे. नुकताच सूर्योदय झालेला आहे. भगवान रामजी पांढऱ्या शुभ्र दगडावरती त्या शिळेवर बसलेले आहेत आणि सकाळी सूर्योदय नुकताच झालेला आहे. सूर्याची लाल लाल किरण पृथ्वीवर पडलेली सोनेरी किरण. भगवान रामजी निवांत क्षणी बसलेले असताना जंगलातून एक धावत भिल्ल आला. एक आई अस कहा बहोरी सेन संग चतुरंगिनी थोरी. एक भिल्ल धावत आला सज्जन हो आणि आल्याबरोबर परमात्म्याला सांगू लागला, प्रभु आपको मिलने के लिए अवधवासी लोग आ रहे हैं. प्रभु देवा, तुम्हाला भेटण्यासाठी अयोध्यावासी लोक येत आहेत. रामानं ऐकलं एवढा आनंद झाला सज्जन हो. कारण माझ्या राघवाला वनाला आल्यापासून जेव्हा जेव्हा माझ्या राघवाला अयोध्यावासी लोकांची आठवण व्हायची ना, त्या वेळेला आठवण झाली की रामाच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा यायच्या. एवढं प्रेम रामाचं अयोध्यावासी लोकांवर होतं. जब जब राम अवध सुधी करई बारी विलोचन लोचन बरहे.
जब जब राम अवध सुधी करई. अयोध्यावासी लोकांची आठवण झाल्याबरोबर राघवाच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा यायच्या आणि ते प्राणप्रिय अयोध्यावासी लोक मला भेटायला येतात. आनंद झाला रामाला. तो भिल्ल जातो ना जातो तर पुन्हा आणखी एक जण आला आणि तो सांगू लागला, प्रभु आपको मिलने के लिए केवल अवधवासी लोग नहीं प्रभु, आपके प्राण प्रिय सखा भरत महाराज आपको मिलने के लिए आ रहे हैं और आपकी तीनों माताएं आपको मिलने के लिए आ रही है. हो, माझा भरत मला भेटायला येतोय, माझ्या 3 माता मला भेटायला येत आहेत. रामजीला एवढा आनंद झाला सज्जन हो. त्या पांढऱ्या शुभ्र स्फटिक शिळेवर रामजी बसलेले होते आणि कानावर वार्ता आल्याबरोबर भगवान रामजीने त्या शिळेवरून खाली उडी मारली. ज्या दिशेने लोक येतात त्या दिशेने भगवान रामजी धावू लागले. लोक सगळे बघत होते रामजी आपल्याकडे धावत येत आहेत. आता मनोमन प्रत्येक जण अंदाज लावू लागला, मनोमन अनुमान लावू लागला. प्रत्येक जण मनात विचार करू लागला की आता आल्याबरोबर सगळ्यात पहिलं भगवान रामजी आपल्या जन्मदात्या कौशल्या मातेला कडकडून मिठी मारतील. पण जसं भगवान रामजी आले ना मायबाप, आल्याबरोबर भगवान रामजी कौशल्याकडे नाही वळाले. ज्या कैकेयीने 14 वर्ष वनवास दिला त्या कैकेयीकडे भगवान रामजी जात आहेत. त्या कैकेयीच्या पायावरती डोकं टेकवण्यासाठी भगवान रामानं आपली मान खाली झुकवली. तिच्या पायावर डोकं टेकून तिचं दर्शन घेणार. तेवढ्यात बाजूने आवाज आला, नहीं भैया, भैया इस पापीनी के पैरों को तुम मत छुओ भैया, तुम्हें पाप लगेगा. ये रघुकुल का नाश करने वाली है, ये कलंकिनी है, ये सर्पिनी है, ये पापिनी है. भैया इस पापीनी के पैरों को तुम मत छुओ भैया, तुम्हें पाप लगेगा. रामानं पाठीमागे वळून पाहिलं सज्जन हो, तो आवाज होता भरताचा. रामजी म्हणतात, अरे नहीं भरत, भरत तू कहता है ये पापीनी है, ये रघुकुल का नाश करने वाली है, ये कलंकिनी है. अरे नहीं भरत, ये तो मेरी माँ है माँ. अरे भरत, ये केवल इस राम की माँ नहीं, ये राम की जननी है, जननी. सज्जना हो, माँ, आई हा शब्द आपण कोणत्याही परस्त्रीसाठी वापरू शकतो. कोणत्याही स्त्रीला आपण आई माँ म्हणू शकतो. पण जननी कोणालाही म्हणण्याचा अधिकार नाही. जिने जन्म दिला तिलाच जननी म्हणण्याचा अधिकार आहे. माझे रामजी भरताला म्हणतात, अरे भरत ये केवल इस राम की माँ नहीं है, ये राम की जननी है. अरे ये केवल राम की जननी नहीं है, सबंध रामायण को जन्म देने वाली ये पूरे रामायण की जननी. अरे भरत, जर ही कैकेयी नसती तर आज ना राम असता ना रामायण असत. आज प्रत्येक खेड्यागावात गावागावामध्ये रामकथा होते. प्रत्येकाला आज तळागाळातल्या लोकांपर्यंत रामायण पोहोचलं. काय ऐकायचे रामायण. हमें निज धर्म पर चलना सिखाती रोज रामायण. हो पराया दर्द अपनाना सिखाती रोज रामायण. हमें संसार सागर से उतर कर पार जाना है. पराया दर्द अपनाना सिखाती रोज रामायण. रामजी म्हणतात, अरे भरत, अशी ही रामकथा, गोड रामकथा आज या जगाला नसती प्राप्त झाली. या जगाला ना राम कळाला असता ना रामायण कळालं असतं. अरे अशी जननी या जगामध्ये दुर्लभ आहे. सुनु जननी सोई सुत बड़ भागी. सुनु जननी सोई सुत बड़ भागी. जो तुम्हारे चरण अनुरागी. राम सिया राम सिया राम सिया राम सिया
तनय मातु पितु शनिहारा दुर्लभ जननी सकल संसार सिया राम सिया राम सिया सुनु जननी सोई सुत बड़ भागी जो पितु मातु चरण अनुरागी तनय मातु पितु तोष निहारा. भगवान रामजी म्हणतात भरत दुर्लभ जननी सकल संसार. अरे सगळ्या संसारामध्ये अशी या कैकई सारखी जननी दुर्लभ आहे आणि तू म्हणतो सर्पिणी पापिनी रघुकुळाचा नाश करणारी. अरे भरता फक्त तूच नाही म्हणत, सगळ्या जगाने कलंकित म्हणून घोषित केलं हिला. अरे सगळ्या जगाने दुर्जन म्हणून घोषित केलं या कैकईला. बदनाम झालेलं पात्र जर कोणतं असेल रामायणात तर त्याचं नाव कैकई आहे सज्जन हो. जगात बदनाम झालेलं. किती बदनाम झालंय शास्त्रीजी. कोण्याच गावामध्ये त्या माय माऊलीचं सुद्धा नुसतं नाव सुद्धा ठेवत नाही. हाय आपल्या गावात एखादी चुकूनही नाही सापडायची. नाव सुद्धा त्या कैकईचं कोणी ठेवत नाही. पण ऐका ना माय बाप, जगाच्या नजरेत बदनाम झालेलं पात्र आहे. जगानं तिला दुर्जन म्हणून घोषित केलं. पण खरं सांगू रामायणामध्ये त्या कैकई सारखं समर्पण आणि कैकई सारखा त्याग कोणाला कोणातच सापडणार नाही. एवढं मोठं स्वतःचं बलिदान तिनं दिलं रघुकुळाची परंपरा फक्त अजरामर ठेवण्यासाठी. कारण तिला माहिती होतं सज्जन हो, राजा दशरथानं तिच्या बापाला वचन दिलं होतं की तू तिच्या पोटी जन्माला येणारा पुत्र जो पहिला होईल त्याला अयोध्येचा राजा घोषित करेल. मग व्हायला कोण पाहिजे होतं? भरत. पण घोषणा कोणाची झाली? रामाची झाली. मग आता वचन मोडणार का नाही? रघुकुळाची परंपरा कोणती आहे? रघुकुल रीत सदा चली आई प्राण जाई बरु वचन न जाई. प्राण गेला तरी चालेल पण वचन दिलेलं वचन मागे घ्यायचं नाही. रघुकुळाची परंपरा होती. मग आता वचन मोडणार होतं का नाही? कित्येक वर्षापूर्वी राजा दशरथानं कैकईच्या बापाला वचन दिलं होतं तिच्या पोटी जन्माला येणारा पहिला पुत्र अयोध्येचा राजा होईल म्हणून. पण घोषणा झाली रामाची. आता काय करणार? काय मंथरेनं कैकईला सांगितलं येऊन. आणि मग सज्जन हो त्या कैकईच्या पुढे एकच पर्याय दिसला. आता एकच पर्याय जे कैकई सारखं प्रेम रामावर दुसरं कोणी करत नव्हतं. त्या कैकईने आपला प्राणप्रिय राम वनाला पाठवला. तिचा त्याग ऐका सज्जन हो. प्राणप्रिय राम वनाला पाठवला. तिला माहिती होतं हे सुद्धा की रामाला जर मी वनाला पाठवलं तर एक क्षणभर सुद्धा दशरथ महाराज त्याच्याशिवाय जिवंत राहू शकत नाहीत. राजा दशरथाचा मृत्यू होणार तिला उघड्या डोळ्यानं दिसत होतं. दशरथाचा मृत्यू झाला की आपल्या कपाळाचं कुंकू पुसावं लागणार हेही तिला माहिती होतं. वैधव्याचं दुःख भोगायला ती तयार झाली. प्राणप्रिय पुत्र आपल्या वनाला पाठवायला तयार झाली आणि आपल्या पतीचा मृत्यू तिच्या उघड्या डोळ्यानं बघण्यासाठी तयार झाली. आणि एवढंच नाही, सगळ्या जगाचा कलंक आपल्या मस्तकावर घ्यायला तयार झाली. तिचं नाव आहे सज्जन हो कैकई. जगाच्या नजरेमध्ये बदनाम झालेलं पात्र आहे. जगाने तिला दुर्जन म्हणून घोषित केलं. पण रामजी म्हणतात तिच्यासारखे उपकार माझ्यावर दुसरे कोणाचे नाही. ऐका, परमात्मा माझा भगवंत त्या दुर्जनाला विसरत नाही आणि माझे संत सुद्धा दुर्जनाला विसरत नाहीत. अरे ज्यांच्यामुळे आज संतांची पूजा होते, ज्यांच्यामुळे आज संत जीवनाला किंमत प्राप्त झाली आहे, आज ज्यांच्यामुळे संतांच्या पुण्यतिथीचे जगात होतात, त्या दुर्जनाला माझे संत सुद्धा विसरायला तयार नाही. सांगू द्या सज्जन हो, जर त्या काळामध्ये इसवी सन 1600च्या काळामध्ये माझ्या जगद्गुरु तुकोबारायच्या अभंगाच्या वह्या दगडासहित इंद्रायणीच्या डोहामध्ये नेऊन त्या दुर्जनाने टाकल्या नसत्या तर जगाला अभंगाचा गाथा जगाला नसता मिळाला आणि तुकोबारायचा अधिकार कळाला नसता जगाला सज्जन हो.